आपल्या घरामध्ये स्त्रियांमध्ये विशेषतः वाद होत आहेत का? जसं की सासू सून आहे, जावा जावा आहे, नणंद भावजय आहे किंवा आई आणि मुली यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहेत का? त्यासाठी वास्तूच्या माध्यमातून हे दूर करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असे रेमेडी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. या वादविवादाचं कारण आपल्या किचनमध्ये तर दडलेलं नाही ना, ते एक कारण असू शकतं. का? तर सिंक जो आहे, जो पाण्याचा सिंक आणि गॅसचा जो बर्नर आहे, याच्यामधलं अंतर अतिशय कमी असतं. आजकालचे जे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यामध्ये हे अंतर अतिशय कमी असतं. त्यामुळे जल म्हणजे पाणी आणि अग्नी हे दोघं जवळ आल्यामुळं लेडीजमध्ये अशा प्रकारचा त्रास दिसून येतो. आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या कामामुळं आणि बाकीच्या स्ट्रेसमुळं त्यांच्यामध्ये हार्मोनल फ्लक्च्युएशन जास्त प्रमाणात होत असतं. अशा वेळेला काय होतं, वादविवाद विनाकारण वादविवाद होतात आणि त्याचा परिणाम काय होतो, घरातलं जे फॅमिली लाईफ आहे ते डिस्टर्ब होतं. त्यासाठी अतिशय सोपे असे 2 उपाय मी करणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा, कारण हे सगळे उपाय जे मी सांगतोय ते प्रॅक्टिकल ज्ञानावर आधारलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय असा आहे की जे सिंक आहे आणि गॅसचं बर्नर आहे या दोघांच्या मध्यात एक लाकडी पाट किंवा लाकडी फळी असं दोन्ही अशा प्रकारे ठेवा की दोघांच्या मध्यात ते बॅरियर होईल. म्हणजे दोघांमध्ये एक अडथळा तयार होईल. जे जल आहे आणि अग्नी आहे त्याचं सेपरेशन करण्यासाठी आपल्याला एक लाकडी फळी त्या ठिकाणी ठेवायची. यामुळं आपल्याला कल्पना नाही अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात की त्या वादविवाद जे आहे ते कमी व्हायला मदत होती. कारण हेच कारण मूलतः असू शकतं. आणि दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे काय करायचं, जे बर्नर आहे, गॅस आहे, त्याच्या जवळपास कुठेही तुम्ही एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवायचंय. त्याच्यासोबत काय करायचं, तुरटीचा एक छोटासा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत भीमसेनी कापूर ठेवायचे. हे 3 गोष्टी एकत्र ठेवायच्या आहेत. आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी त्या ठेवायच्यात आणि पुढच्या शनिवारी आपल्याला टॉयलेटमध्ये त्या फ्लश करायच्यात आणि नवीन परत भरायच्यात. हा शनिवार टू शनिवार हा उपाय करायचा आहे. एकदा लाकडी फळी ठेवायची आणि हा उपाय करायचा. घरामधले वादविवाद कमी व्हायला आपल्याला मदत होते. आपल्या घरामध्ये वास्तूचे काय दोष आहेत मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. थँक्यू.